या 9 तारखेला पहिली विशेष सभा माननीय महापौर आणि माननीय उपमहापौर यांच्या निवडणुकीची पहिली विशेष सभा 9 तारखेला आहे. त्यासाठी मतदान होणार आहे. त्याच्यामुळे सर्व माननीयांना आम्ही कार्यपत्रिका तर पाठवतोच, पण जे माननीय इथं नसतील त्यांना पत्र पाठवले जाणार आहे. जेलमध्ये काही नगर सचिव कार्यालयामार्फत त्यांना पत्र पाठवलं जाईल. त्याच्याबरोबर कार्यपत्रिका, त्या मीटिंगची कार्यपत्रिका जी आहे तीही पाठवली जाईल. ती कार्यपत्रिका पक्षाला जाईल की कारागृहाला जाईल? नाही, इंडिव्हिज्युअल व्यक्तीला, म्हणजे जिथे ती व्यक्ती जे असते त्यांना ती पाठवली जाईल. त्या पत्रामध्ये नेमकं काय असणार आहे? कार्यपत्रिका संपूर्ण, म्हणजे त्या पत्रामध्ये साधारणपणे आपली 9 तारखेला असलेले पहिली विशेष सभा आणि त्याच्याबरोबर जो बैठकीमध्ये जे विषय घेतले जाणार आहेत त्यांची विषय सूची असेल. म्हणजे महापौर निवडीसाठीच केवळ त्यांना बंधनकारक आहे का इथून पुढच्या सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिका आम्ही त्यांना कायम पाठवत असतो आणि जसं MMC ऍक्टमध्ये तरतूद आहे त्याप्रमाणे. मॅडम, ॲक्च्युली आपल्या महाराष्ट्र महापालिका अधिनियमामध्ये त्याची तरतूद आहे की 2 महिने रजेवर असतील तर आम्ही त्यांना साधारणपणे पत्र देतो की आपण मुख्य सभेला उपस्थित राहा, असं त्यांना पत्राद्वारे कळवलं जातं. साधारण 3 महिन्यापर्यंत ते राहतात. एका विशेष कारण असेल किंवा आजारी असतील तर अशा प्रसंगी ते विशेष रजाही घेतात. साधारण 6 महिन्याच्या मुदतीच्या पुढे गेलं तर पद रद्द होतं.